अच्युत महाराजांच्या जवळ साहेब गेले, वरपुडकर साहेब म्हणले सगळ्या संतांना बोलवायचं, गुणीजनाला बोलवायचं, तर गायक वादकांना बोलवायचं, तपस्व्यांना, साधकांना, सिद्धांना बोलवायचं, सगळे आपल्या धर्म मार्तंड धर्माचा प्रचार करणारे बोलवायचे. मग एवढ्या महाराज लोकांमध्ये कीर्तन कोणाचं ठेवायचं? साहेबांना माहीत होतं पोखरणीला अन्नदान आणि कीर्तन एवढे सगळे संत असूनसुद्धा माझ्याकडं दिलं. आणि त्यावेळेस या दोघाच्या मतानं ठरलं केशव. का? तुम्हाला कल्पना नसेल, पूजा करत असताना, संध्या करत असताना ब्राह्मणाला जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये पहिलं केशवचं नाव आहे. म्हणून केशव म्हणून तुम्ही कार्य केलं की यश मिळतं. काही माणसं म्हणतात महाराज पहिले असते तर तुम्हाला शेवटी बोलविते काल्याच्या कीर्तनाला. सगळ्या देवाच्या चरित्रामध्ये नटखट खोडकर बिलिंदर चरित्र कृष्णाचं आहे. म्हणून जे माणसं बिलिंदर आहेत त्यालाच खोड्या सांगता येतात, म्हणून काल्याचं कीर्तन. मग तिथं कसं शेवटचं? त्याच्याकरताही सांगितलंय सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. म्हणून शेवटसुद्धा उखळाकडे, सुरुवात तिथून शेवट तिथून. म्हणून तुमच्या मनातली भावना आज एवढा समाज आमच्या वरपुडकर साहेबानं एकत्र केला आणि पूर्णचे पूर्ण घर, त्यांचं कुटुंब, नातवासहित, सौभाग्यवती लक्ष्मी सहित सुनबाई. ओ हो, क्या बात आहे. एकदा टाळी स्वामीजी करता. स्वामीजी मला असंच उशिरा यावं वाटतंय, कारण पहिल्यापासून ताटकळत बसण्यापेक्षा तुम्ही आशीर्वाद द्यायचे, तुम्ही नाही पाया पडायचं. एकदा स्वामीनं माऊलीची सेवा केली म्हणून एकदा माऊलीचं चिंतन. ज्ञानेश्वर आपण इतकं चिंतन केलं, अन्नदानाचं पुण्य आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातावरच्या रेषा बदलतात का नाही हे भूत भविष्य वर्तमान जाणणारे तुकोबार आहे. एकदा वर हात करा. क्या बात